नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक, धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम, बांधकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेकीची घटना. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, निलेश मेश्राम यांच्यासह 5 जणांना अटक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनं चर्चेला उधाण. राजकीय नाही तर मुंबईतल्या विकास कामांवरती चर्चा झाल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा. बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार, तर मेळाव्यापूर्वी टीझर लॉन्च. हिंदुत्व ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही. हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अमरावती दौऱ्यावर. अमरावती विमानतळाचं करणार लोकार्पण. नागपुरात काँग्रेसची सद्भावना रॅली. नागपुरात ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणाहून रॅलीचं आयोजन. वडेट्टीवारांसह स्थानिक नेते राहणार उपस्थित. नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. शिक्षण संचालकांच्या नेतृत्वात एका पथकाकडून चौकशीला सुरुवात. हवामान विभागानं दिली मान्सूनची खुशखबर. यंदा सरासरीचे 105% पाऊस पडणार, तर राज्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार. यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल अशी आनंद वार्ता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. जून ते सप्टेंबर या 4ही महिन्यात मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामान विषयक स्थिती अनुकूल राहील. देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 105% पाऊस पडेल असा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यभरात सूर्यदेवाचा प्रकोप पाहायला मिळतोय, मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्यानं दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. पुढचे 5 दिवस उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 36 अंशांवर गेला. सकाळपासूनच उष्ण वारे जाणवत असल्यानं मुंबईकरांना गरमीच्या तप्त झळा सहन कराव्या लागत आहेत. तर पुढील 2 ते 3 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीला भाविकांनी तब्बल 70 कोटींचं दान दिलं. यात दानपेटीमध्ये तब्बल 70 कोटी आणि 17 किलो सोनं आणि 256 किलो चांदीचा समावेश आहे. चैत्री या कालावधीमध्ये भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान केलंय. तसंच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केलेत. त्याचबरोबर मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी आणि भक्तनिवास पूजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून 2,56,00,000 उत्पन्न मिळालंय. मागील चैत्री यात्रेच्या तुलनेमध्ये 1,29,81,267 इतकं वाढलेलं आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळलेली आहेत आणि त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी गर्दी पाहायला मिळाली आहे. 3 दिवसात साधारण 65,000 भाविकांनी दर्शन घेतलं असून तब्बल 1.5 कोटींची उलाढाल झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज 750वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त आळंदी देवस्थानच्या वतीनं 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी राज्यभरातून 10,000 भाविकांचं नियोजन केलंय. तर या हरिनाम सप्ताहामध्ये राज्यभरातील दिग्गज कीर्तनकार आणि प्रवचनकारांचं कीर्तन प्रवचनांच्या श्रवणाचा लाभ भाविकांना होणार आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं 2023-24 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली आहे. या क्रीडा पुरस्कारावर कोल्हापूर आणि परिसरातील 7 खेळाडूंनी आपली नावं कोरली आहेत. यात मानसिंग पाटील यांना उत्कृष्ट दिव्यांग क्रीडा मार्गदर्शक म्हणून सन्मान जाहीर झालाय.
राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं एफआरपी देण्याचा केलेला कायदा रद्द करून एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतलाय। उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर राज्य सरकारनं एक रकमी एफआरपी देण्यास मान्यता दिली आहे। दरम्यान साखर सम्राटांच्या इशाऱ्यावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी म्हटलंय। कांदा बाजारभावामध्ये कमालीची घसरण झाली असून कांद्याला फक्त 5 ते 7 रुपये किलो दर मिळतोय। मंगळवारी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,64,447 इतकी आवक झाली आणि यात सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 700 रुपये भाव मिळाला। लातूर बाजारामध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे। बाजारात 19,502 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण दर हा 5,747 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 17,476 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण दर हा 2,930 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळानं नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकीकरण सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे। या केंद्रामध्ये व्हीएचटी, आयएफसी आणि व्हीपीएफ या प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे। इथून अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला निर्यात सुरू झाली असून लवकरच युरोपियन देशांमध्ये देखील निर्यात सुरू होणार आहे। या केंद्रांमधून यावर्षी 4,000 टन आंबा निर्यात करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। सांगली मिरज कुपवाड पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपुरात बदली करण्यात आली आहे। या रिक्त जागेवर अनेकांचा डोळा होता, मात्र राज्य शासनानं आयएएस अधिकारी सत्यम गुप्ता यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे। उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये नवीन वातानुकूलित बसगाड्या समाविष्ट करण्यात येणार आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या ताफ्यामध्ये येत्या काळात टप्प्याटप्प्यानं 2,100 वातानुकूलित बस समाविष्ट करण्याचं नियोजन आहे। पुण्यात रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे आणि या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 6 मार्गांवर रातराणी बस सुरू असून या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। रातराणीच्या 6 मार्गांवर धावणाऱ्या पीएमपीला गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। एमएमआरडीएच्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेतील ठाणे भिवंडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं काम सध्या वेगात सुरू आहे। या टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा पार झालेला आहे। वसई दिवा मार्गावर अंजूर फाटा इथे 65 मीटर लांबीच्या तुळईची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे। राज्यातील मध्य रेल्वेच्या 15 रेल्वे स्थानकांवरील नवीन पादचारी पूल खुले करण्यात आले आहेत। या पुलांची उभारणी 2025 मध्ये करण्यात आली आहे। या पुलांमुळे रेल्वे रूळ न ओलांडता पादचारी पुलावरून प्रवास करणं शक्य झालंय। पुढची बातमी पाहूयात। बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधींचा चुना लावल्याचा घोटाळा समोर आलाय। नागपुरात या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह 4 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तपासात धक्कादायक बाबी देखील आता समोर येताना दिसतायत, पाहूयात। शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि शिक्षण अधीक्षक निलेश मेश्रामच्या अडचणी चांगल्याच वाढल्या, कारण 588 बनावट शिक्षक भरती प्रकरणात सरकारची 400 कोटी रुपयांना फसवणूक झाल्यानं मुळापासून तपास केला जातो। सुरुवातीला शिक्षण उपसंचालक उल्हास नरडला गडचिरोलीवरून ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागात अधीक्षक असलेला निलेश मेश्राम रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं। बोगस कागदपत्र, संस्थांचा बोगस प्रस्ताव सादर करण्याचं काम निलेश मेश्राम करत होता। उल्हास नरड शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करत घोटाळा करत होता। त्याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला जानेवारीमध्ये जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, त्याच्या अनुषंगाने गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि तो एक शालार्थ आयडीचा हा फेक शालार्थ आयडी आहेत किंवा ट्रान्सफर आयडी कुणी तयार करण्यात आले, तो टेक्निकल इश्यू असल्यामुळे त्या संदर्भात आमचे सायबरचे इन्चार्ज त्या ठिकाणी पुढील तपास करत आहेत। हे सगळं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं सुरुवातीपासूनच लावून धरलं होतं। यातील अनेक कंगोरे समोर आणल्यावर पोलिसांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन चौकशी करत पंचनामा केला। चौकशी समितीच्या अहवालानुसार वेतन अधीक्षक निलेश वाघमारेला निलंबित करण्यात आलं, तर या प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गाजरे यांनी शिक्षक भरती संदर्भात माहिती मागितली होती, पण त्यावेळी तक्रारीनंतर कारवाई झाली नव्हती असा आरोप गाजरेंनी केला। तर या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालक नरड आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना
सस्पेंड करावं अशी आमची एकंदरीत मागणी आहे. संस्था चालकाविरोधात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुख्य म्हणजे संस्था चालकांनी हे खोटे डॉक्युमेंट सादर केले म्हणूनच इथपर्यंत पोहोचले ईओपर्यंत, आणि ईओनी मग त्याची व्हेरिफिकेशन न करता डीडींकडे हे प्रकरण प्रोड्यूस केल्यामुळे शिक्षणाधिकारी, संस्था चालक आणि यांच्यावरचे अधिकारी हे सर्व याच्यात सामील आहेत. शालार्थ आयडी शिक्षण उपसंचालक यांच्या आयडीला हॅक केल्याची तक्रार असल्यामुळे सायबर पोलीस IP ॲड्रेसच्या माध्यमातून तपास करतायत. 2017 पासून नागपूर विभागात घोटाळा सुरू होता. शिक्षक भरती करता 30 ते 40 लाख रुपये घेतले जात होते. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी असल्याचं स्पष्ट होत आहे. नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.